जवळजवळ जगभरामध्ये 41% लोक ॲब्डॉमिनल ओबेसिटीने त्रस्त आहेत. ॲपल शेपचे फॅट आहे किंवा जे पोट आहे ते जास्त घातक आहे. पोट वाढायला लागलं की कमरेवर ग्लुटसच्या वरचे जे स्नायू आहेत तिकडे फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. तेल, मैदा आणि साखर यांचा काय परिणाम होतो पोटाचा घेर वाढण्यासाठी? स्ट्रेस हे आता मेजर रिझन आहे, मेजर कारण आहे तुमचं पोट वाढण्याचं. भारतामध्ये BMI उत्तम आहे, वजन पण कमी झालेलं आहे, पण पोटाचा घेर जसाच्या तसा आहे. आपले कोलेस्ट्रॉल, आपले ट्रान्स फॅट्स खूप वाढायला लागलेले आहेत, परिणामी चरबी वाढते आहे आणि मग शेवटी ती कुठे डिपॉझिट होते? पोटामध्ये. जे नाईट शिफ्ट करतात त्यांचं पोट हमखास वाढतं. भुकेचं हार्मोन ग्रेलिन हे वाढतं आणि सटायटीचं म्हणजे पोट भरलंय हे संदेश देणारं जे हार्मोन आहे ते कमी होतं. तुमचं पोट वाढलंय याचा अर्थ काहीतरी चुकतंय, तुम्हाला ते करेक्ट केलं पाहिजे, तुमचं वजन कमी केलं पाहिजे. असं कुठलाही गोळी नाही, असा एक कुठला फॉर्म्युला नाही की ज्यामुळं पोटच कमी होईल. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती घोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. घोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर उदय या सिरीजचा आपण मागचा एपिसोड बघितला, फाईल्स, फिशर्स आणि फिस्टुलाचा. पण उदय या सिरीजमध्ये आजचा जो आपला एपिसोड आहे तो शेवटचा एपिसोड आहे. शेवटचा का आहे आणि तो या सिरीजमध्ये का आहे त्याचं कारण सांगतो की आपण जे पोट हे बोलतोय याच्यामध्ये आपण आतापर्यंत आतून काय काय बदल होत आहेत, आतून कशा गोष्टी बिघडू शकतात हे बघितलं. त्याच्यानंतर आहार, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आणि लाईफस्टाईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या एपिसोडमध्ये जाणवल्या. पण त्याच्यानंतर सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम राहतो तो वरच्या अपीअरन्सचा. तो म्हणजे की तुमचा पोटाचा घेर खूप वाढलेला असतो किंवा वाढत जातोय आणि तो कंट्रोल करणं जमत नाहीये. म्हणजे तुमची लाईफस्टाईल तुम्ही सुधारली आहे, योगा करताय, डाएट छान करताय, पण तरी तो घेर आहे किंवा तरी तो घेर असतोय. तो कसा कमी करायचा किंवा त्याच्यासाठी अजून काही गोष्टी आहेत का, किंवा तो का वाढतोय आणि त्याच्यावर अजून काही रिमेडीज किंवा काही उपाय आहेत का आणि ते कसे करावेत, आणि हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रिया दंडगे यांच्याकडून, ज्या BHMS आहेत. त्याचबरोबर त्या पुष्पौषधी चिकित्सा या माध्यमातून कसं आपण पोट किंवा ओव्हरऑल बॉडी वेट कमी करू शकतो याचाच जवळपास काम करत आहेत. त्यांना गेले 20 वर्षाचा दांडगा असा अनुभव सुद्धा आहे. त्याचबरोबर त्या एक उत्तम लेखिका सुद्धा आहे. सकाळच्या स्मार्ट सोबतीमध्ये त्यांचे कॉलम्स येत होते. त्याचबरोबर त्यांची एक कादंबरी आहे जी बऱ्यापैकी वेल नोन आहे, ती म्हणजे जरत्कारू, महाभारताचा आदी पर्व, म्हणजे पोस्ट महाभारत काय काय गोष्टी घडल्या, कशा घडल्या त्याच्यावरती आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. पण चला आजच्या गप्पांना सुरुवात करूया, ज्याची तुम्ही खरंच वाढ बघताय. किंवा उदया सिरीजचा जो तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आजचा एपिसोड नक्कीच तुम्हाला व्हॅल्युएबल आणि एन्जॉयमेंटवाला असणार आहे. तर चला गप्पांना सुरुवात करूयात, कारण तुमचं पण कुठेतरी पोट वाढलंय मला माहिती आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार प्रिया मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. जसं आम्ही सुरुवातीलाच बोललो की पोट वाढतंय किंवा सगळं आता नॉर्मल झालं, म्हणजे त्याला ऍसिडिटी का होते कळलंय, त्याच्यानंतर पोटात गॅस ब्लोटिंग का होते कळलंय, कॉन्स्टिपेशनही कळलंय आणि पाईल्स हे का कळलंय, हे सगळं कळलंय. आमच्या श्रोत्यांनी आता ठरवलंय की लाईफस्टाईल छान करायची आहे, पण आता ते वाढलेलं पोट त्रास द्यायला लागलंय की ते काही कमी होत नाही. म्हणजे आता तो आणि असा प्रॉब्लेम झाला की महिलांना तो खूप जास्त प्रमाणात त्रास देतो म्हणतात, पण पुरुषांनाही व्हायला लागला. तर हे एकंदरीत कसं आहे बुवा? तर पोटाचा प्रश्न जो आहे तो आजकालच्या 21व्या जगामध्ये जो नेहमीचा पोटाचा प्रश्न आहे आपला, म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न, तो सोडवणं हे सोपं झालेलं आहे. नक्कीच. पण जो उरलेल्या पोटाचा प्रश्न आहे, म्हणजे फिजिकल पोटाचा प्रश्न आहे, तो काही सुटत नाही. म्हणजे असं म्हणतात की पोटात सगळं जातं पण पोट पात्र जात नाही. तर ही जी ॲब्डॉमिनल ओबेसिटी वाढत चाललेली आहे आणि जवळजवळ जगभरामध्ये 41% लोक ॲब्डॉमिनल ओबेसिटीने त्रस्त आहेत. यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि जगभरच शास्त्रज्ञ याचा शोध घेत आहेत की एकूण माणसाचं पोट का वाढत चाललंय. आता आपण भारतीयांपुरता जर विचार करायचा झाला तर भारतीयांच्या मध्ये सुद्धा पोटाचा घेर वाढतो आहे. नक्कीच. आता सगळ्यांनाच माहितीये की पुरुषांमध्ये 40 इंचाच्या वर आणि बायकांमध्ये 35 इंचाच्या वर जर पोटचा घेर असेल तर आपण पोटाकडून जाड आहे किंवा ॲब्डॉमिनल ओबेसिटी किंवा सेंट्रल ओबेसिटी
असं आपण त्याला म्हणतो. बरोबर. तर याच्यामध्ये काय होतं की पोटामध्ये चरबी साठायला सुरुवात होते ओके. आणि मग त्याचे पण काही प्रकार आहेत त्या पोटांचे. प्लीज Yes. सांगा. एक तर आहे की पहिलं अल्कोहोलिक बेली, अगदी गरगरीत गोल ओके. कलिंगडासारखं पोट असतं. दुसरं म्हणजे मॉम्स बेली, म्हणजे लोअर ॲब्डॉमनला पाउच येतो. स्ट्रेस बेली, की जी वरचं ॲब्डॉमेन म्हणजे वरचा पाउच आणि खालचा पाउच दोन्ही मोठे आहेत आणि मध्ये छोटीशी रेष वाटती आहे. ओके. काहींचे नुसते टायर्स, त्याला मी टायर बेली असं म्हणते. तर असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये आहेत. दुसरं की आपल्या पोटाचा आकार एक तर ऍपल साईज किंवा पेअर साईज असं ओबेसिटी आणखी एक डिस्ट्रीब्युशन त्याला म्हटलं जातं. ऍपल म्हणजे अप्पर ॲब्डॉमेन मध्ये जास्त फॅट आहे आणि पेअर म्हणजे लोअर ॲब्डॉमेन आणि थाईज मध्ये थोडं हिप्स मध्ये पण फॅट आलेलं आहे. तर ऍपल शेपचे फॅट आहे किंवा जे पोट आहे ते जास्त घातक आहे पेअर पेक्षा. ओके, ते काय त्याच्याकडे येणारच आहोत आपण नक्कीच. पण अजून एक गोष्ट येते पोटासोबत, ती कंबर आणि लिप यांचं गुणोत्तर किंवा त्यांचं काहीतरी बिनसल्यासारखं वाटतं. कारण आता पोट वाढतंय आपलं, पण मागे पण थोडासा स्नायू जमा व्हायला लागतात. ओके. हो, आता कसं होतं की पोट वाढायला लागलं की कमरेवर ग्लुटसच्या वरचे जे स्नायू आहेत तिकडे फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. थाईज मध्ये व्हायला लागतं, हिप्स मध्ये, स्पेशली महिलांमध्ये अशा प्रकारची सेंट्रल ओबेसिटी आपल्याला बघायला मिळते. ओके, तर हे जे कंबर आणि पोट याचं गुणोत्तर प्रमाण आहे ते म्हणजे तुमच्या पोटाचा घेर आणि कमरेचा घेर याचं जे प्रमाण आहे, वेस्ट हिप रेशो आपण ज्याला म्हणतो, ते वेस्ट हिप रेशो जो आहे तो महिलांमध्ये 0.80 पेक्षा जास्त आणि पुरुषांमध्ये 90 पेक्षा जास्त जर असं असेल तर आपण समजतो की बाबा याच्यामध्ये खरोखर ही ॲब्डॉमिनल ओबेसिटी आहे आणि त्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे आहे. पण आता हे गुणोत्तर तुम्ही सांगितलं, पण ह्या गुणोत्तरासोबत आता पुन्हा मला यायचं की ते वाढण्याचे काही स्पेसिफिक कारणं आहेत का बुवा, की पोटाचा घेर वाढतोय? तुम्ही मगाशी टाईप पण सांगितले, म्हणजे ॲपल सायडर आहे किंवा कुठला आहे, पण मग त्याच्यात काही काही स्पष्ट कारणं आहेत का जी की तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये दिसत आहेत अशी? हो, पोट वाढण्याची कारणं आहेतच. याच्यामध्ये एक तर आहे की जीवनशैली. ओके. आपली जीवनशैली बैठी आहे. तर पोटाचे 4 मुख्य प्रकारचे स्नायू आहेत. रेक्टस ॲब्डॉमिनस आहे, ट्रान्सवर्स ॲब्डॉमिनस आहे, यानंतर इंटरनल ऑब्लिक आहे आणि एक्सटर्नल ऑब्लिक मसल्स, की जे छातीची पोकळी आणि पोटाची पोकळी आणि खालचा भाग यांना जोडतात, म्हणजे आपल्याला पोश्चर देतात. थोडक्यात आपलं जे काय स्पाइन पोश्चर देतं, पण हा मधला जो भाग आहे त्याला ते ॲब्डॉमिन मधले जे सगळे ऑर्गन्स आहेत त्याला ते धरून ठेवतं, हे सगळे मसल्स. आणि या मसल्स मध्ये शिथिलपणा आला, तुम्ही काहीच व्यायाम करत नाही, काहीच वाकत नाही, तुम्ही सांगा साधं वाकणं म्हणजे खाली वाकून आपण एक वस्तू सुद्धा उचलायला तयार नाही आहोत, अशी आपण घराची रचना केलेली आहे. म्हणजे सगळं असं हाताशी आलं पाहिजे, कमरे म्हणजे जेवणाचा ओटा इथं पासून आपल्या हॉलची रचना, बेडरूमची रचना अशी सगळी आहे. मग आपण वाकतच नाही तर त्या मसल्सना काही काम मिळत नाही. आणि मग त्यामुळे त्या मसल्समध्ये शैथिल्य यायला लागतं आणि मग असं प्रोट्रुडिंग, ज्याला पुढे आल्यासारखं पोट असं दिसायला लागतं. आता हे बघा की एक पिशवी आहे, तर एक पिशवी रिकामी आहे. आता ही पिशवी मुळात जाड आहे, म्हणजे पातळ कापडाची आहे की त्याच्यामध्ये आत भरपूर काहीतरी कव्हरिंग लावलेलं आहे. मे बी आपण म्हणून थर्मोकोल लावलाय किंवा आतमध्ये मोठं अस्तर लावलेलं आहे. ही पिशवी मुळात जाड आहे, म्हणजे हे सबक्युटॅनियस फॅट आहे. ओके, म्हणजे त्वचेच्या खालचा जो थर आहे तो सबक्युटॅनियस फॅट, जो आपल्या बोटांच्या चिमटीमध्ये येतो. म्हणजे आपण असं कोणाचंही पोट धरून असं म्हणतो, अरे टायर्स वाढल्या वाटतं, नवी टायर का, असं जे म्हणतो ना, ते सबक्युटॅनियस फॅट आहे. आणि विसरल फॅट म्हणजे आतल्या पोटामध्ये उदर पोकळीमधलं जे फॅट आहे ते तुम्हाला डोळ्यांना दिसत नाही, पण ते आतमध्ये आहे. येस, ते डिपॉझिट होतंय. कुठे कुठे होतंय तर ग्रेटर ओमेंटम आणि लेसर ओमेंटम. म्हणजे आपलं कसं आहे, निसर्गाने आपल्याला कसं बनवलं आहे, तर आपले सगळे जे पोटातले अवयव आहेत त्याला प्रोटेक्टिव्ह शीथ आहे.
ग्रेटर ओमेंटम एक ॲप्रन सारखा शीथ आहे, जी आपल्या स्टमकला, इंटेस्टाईनला सगळ्याला कव्हर पूर्ण करते. ओके. आणि लेसर ओमेंटम लिव्हर आणि स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला भाग याला कव्हर करते. तर या दोन्ही मध्ये सुद्धा फॅट डिपॉझिट होतं. ओके. एक्टॉपिक फॅट आहे, जे हार्टच्या भोवती आहे, किडनीच्या भोवती आहे, पॅन्क्रियासच्या भोवती आहे. हे सगळं मिळून जे फॅट अक्युमुलेट होतं, ते सगळं जे डिपॉझिट व्हायला लागतं, तो आपला चुकीचा मेटाबॉलिझम आहे, आपण चुकीची जीवनशैली घेतलेली आहे, ओके. हे कळवतं. ओके. समजा त्या पिशवीमध्ये की जी जाड पिशवी आहे, म्हणजे सबक्युटेनियस फॅट आहे, आणि त्या पिशवीमध्ये तुम्ही खूप गोष्टी कोंबत राहिलात, खूप फुगणार. कोंबल्या, तर ती फुगणार. पिशवी फुगणार, Correct. मोठी होणार. मग त्याला म्हणतो की आपण पोट पुढे आलेलं आहे, तोंड निकल आई है, Correct. असं म्हणतो. तर हे विसरल फॅट जे आहे ते ऍक्च्युअली प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणजे त्यामध्ये काय आहे की या सगळ्या आपल्या जे पोटांचे अवयव आहेत त्याचं रक्षण करणं, बरोबर. त्याला इन्फ्लमेशन पासून वाचवणं, करेक्ट. आणि त्याला ज्याला काय म्हणतो ना, इम्युनिटी देणं वगैरे, या गोष्टी लेसर आणि ग्रेटर ओमेंटम करतं आणि फॅट त्याला सपोर्ट करतं. तर जेव्हा हे फॅट अतिरिक्त वाढायला लागतं, म्हणजे आपल्या शरीरातल्या टोटल बॉडीच्या फॅटपेक्षा जर खूपच व्हायला लागलं, 10% इट्स ओके, इट्स नॉर्मल, आणि तेवढं हवं देखील. पण हे अतिरिक्त व्हायला लागलं तर मग पोटाचा घेर खूप जास्त होतो, आणि आपण बघतो की हातपाय काड्या आणि पोटवाड्या, म्हणजे इकडे सगळं तर छान आहे, डॉक्टर मी सगळीकडून बारीक आहे, फक्त माझं पोट वाढलंय, करेक्ट. असं सांगतात. तर हे असं होता कामा नये. आणि तुम्हाला म्हणजे एक छोटीशी किस्सा सांगते, छोटासा. तर एक नामवंत गवई होते, गायन गुरु होते, आणि सगळेजण येऊन मैफिलीनंतर त्यांचे पाय चरण स्पर्श करून आशीर्वाद घेत होते. ओके. तर सगळेजण घेत होते, तर एक विद्यार्थी आला आणि त्यांनी चरण स्पर्श केला, अगदी पायांवर गुरुजींच्या दोन्ही हात ठेवले. गुरुजींना बरं वाटलं, त्याला वर केलं आणि म्हणले, अरे किती भाग्यवान आहेस, माझ्या दोन्ही पायांवर तुला हात ठेवता आले, मला कित्येक वर्ष ठेवताच आलेले नाहीत, म्हणजे मला वागताच येत नाहीये, मला माझे पाय मी उभं राहिल्यानंतर दिसत नाही. तर जेव्हा पेशंट येऊन आम्हाला सांगतो की मला आता माझे पाय उभं राहिल्यानंतर दिसतायत, म्हणजे माझी पावलं मला दिसतायत, हे चिन्ह आहे, हे लक्षण आहे की माझ्या पोटावरचं फॅट कमी झालेलं आहे. तुम्हाला तुमचे पावलं दिसली पाहिजेत ना, एवढं मोठं पोट तुम्ही कॅरी करताय, असं म्हणतात वैद्यकीय मध्ये गमतीनं. ऑलवेज प्रेग्नंट, नेव्हर डेलिव्हर्स. ओके, नाईस. नक्कीच. पण आता या कारणांसोबतच अशा काही गोष्टी असतात का, म्हणजे आता बरेच लोक ट्रिक्स हा शब्द वापरतात, त्यांना ट्रिक हव्या असतात आणि त्यांनी कमी करायचं असतं, तर होतं का ट्रिक वापरून कमी पोट? ट्रिक असतात, सगळ्यात ट्रिक असतात. ओके. पण फक्त ट्रिकवर आपला ट्रॅकवर धावू शकत नाही आपण. नक्कीच. तर एक आहे की तुमची जीवनशैली तुम्ही बदललीच पाहिजे. जीवनशैली म्हणजे काय, तर तुमच्या जीवनाचा किंवा जगण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ओके. का, कारण स्ट्रेस हे आता मेजर रिझन आहे, मेजर कारण आहे तुमचं पोट वाढण्याचं. दुसरं, तुमच्या खाण्यापिण्यावर अजिबात नियंत्रण नाहीये. ट्रिक्स किंवा याच्याकडे जाण्यापेक्षा तुमची जीवनशैली सुधारणं अतिशय गरजेचं आहे. तर कळते की आपण डिजिटल रिव्होल्युशन मध्ये आहे, आपली सगळ्यांची जीवनशैली ही वेगवान आहे, पण आपल्याला यामध्ये काही ना काहीतरी उत्तर हे शोधलंच पाहिजे. येस, आता या क्षणी आपल्याला शोधलं पाहिजे. पूर्वी काय होतं, आपण पाट्यावर बसत होतो, पंक्ती असायच्या, आता तसं नाहीये. त्यामुळे ते पूर्वीचं येईल की नाही ते प्रॅक्टिस मध्ये आणावं का, तर यापेक्षा आजच्या माझ्या जगण्याला मला काय उत्तर शोधता येईल हे महत्वाचं आहे. ओके. तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्ट्रेस कमी करणं. म्हणजे आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. मी होमिओपॅथ असल्यामुळं, आणि डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ज्यांनी होमिओपॅथीचे जे जनक आहेत, त्यांनी 18व्या शतकामध्ये हे सांगितलं की सगळ्या रोगांचं मूळ हे तुमच्या मनामध्ये आहे. ओके. मॉडर्न मेडिसिन आता म्हणायला लागलं की अरे स्ट्रेस स्ट्रेस स्ट्रेस. व्हायटल फोर्स तो तुमच्या आत्मा जो आहे, तो तुमचा ओरिजिनल जी एनर्जी आहे
ती जर डिस्टर्ब झाली तर तुम्ही रोगांना बळी पडता. आता लाईफस्टाईल डिसीजेस वाढत चाललेले आहेत, तर यामध्ये आपण मनावरचा ताण कमी करण्यासाठी पेशंटना काही गोष्टी सांगतो, त्यांच्याशी बोलतो, काय नेमकं कारण आहे हे माहिती करून घेतो. आणि मी यासाठी पुष्पौषधी प्रॅक्टिस करते. डॉक्टर एडवर्ड बाख असं म्हणतात त्यांना, की ते डॉक्टर सॅम्युएल हॅनिमनचेच शिष्य होते म्हणावं, म्हणजे त्यांना फॉलो करत होते. सर्जन ही वॉज. तर त्यांनी 1920 ते 30 या काळामध्ये 10 वर्ष अभ्यास करून फुलांपासून काही औषधं शोधून काढली. जसं फुलाचा स्वभाव आहे, त्यांना असं म्हणायचं होतं की निसर्ग हा समतोल साधतो, बॅलन्स कडे जातो, आणि फुलं ही आपली एनर्जी खर्च करून किंवा आपली एनर्जी एक्सपेंड करून आपल्याला बॅलन्स कडे घेऊन जात आहेत. ओके. तर हे जे एनर्जी मेडिसिन्स आपण ज्याला म्हणतो, ते एनर्जी मेडिसिन डॉक्टर एडवर्ड बॅकनी शोधून काढलं. गेली 100 वर्ष होत येतील आता. तर याची चिकित्सा पद्धती मी अवलंबते, की ज्याच्यामुळे जे काही सायकोसोमॅटिक इलनेसेस आहेत, ॲब्डॉमिनल ओबेसिटी याला मी सायकोसोमॅटिक डिसीज असंच म्हणते, जर तो स्ट्रेसमध्ये असेल तर. स्ट्रेस आहे, आता नुकत्याच झालेल्या एक सर्वेनुसार बघितलेलं आहे की भारतामध्ये BMI उत्तम आहे, वजन पण कमी झालेलं आहे, पण पोटाचा घेर जसाच्या तसा आहे. हो, नक्कीच. म्हणजे जवळपास त्या सर्व नंतरच मला वाटतं आम्हाला एवढे DMs आलेले आहेत की काय. पण हे म्हणजे कॉमन आहे, खूप कॉमन ऑब्झर्व होतं. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण बघतो आपण, काही लोक जिम सुद्धा करतायत, उत्तम छाती आहे, दंड विंड उत्तम आहे, पाय पण उत्तम आहेत, पण पोटाचा घेर आहे आणि तो काही जात नाही. म्हणजे किंवा 6-7 महिने जाणवते कमी झाल्यासारखं आणि परत येतोय. तर म्हणूनच आपण हा पॉडकास्ट मला वाटतं डिस्कस करतोय. नक्कीच. पण आता याच्या सोबतच एक खूप कॉमन गोष्ट येते, ती म्हणजे तेल, मैदा आणि साखर. यांचा काय परिणाम होतोय पोटाचा घेर वाढण्यासाठी? आपली प्लेट जेवण्याची ग्लोबल झालेली आहे. करेक्ट. आपल्याला रोज काहीतरी व्हरायटी खायला हवं असतं. नक्कीच. आज मला चायनीज पाहिजे, उद्या थाई पाहिजे, परवा मेक्सिकन पाहिजे, आणि हा आपला परिपाठ बनलेला आहे. ओके. तर होतं असं की तुमची प्लेट ग्लोबल व्हायला काहीच हरकत नाही, पण तुमचं जेवण तुम्ही जे खाता ते कुठून येतं? बंद पॅकेटांमधून येतं. बरोबर. अशा ठिकाणून येतं की जे किचन तुम्ही बघितलेलंच नाहीये. करेक्ट. आणि असे इन्ग्रेडियंट्स ज्यात वापरलेले आहेत की ज्याचं मूळ स्रोत तुम्ही पाहिलेला नाही. नक्कीच. म्हणजे कॉर्न ऑइल वापरले, मग कॉर्न ऑइल बघितलं का तुम्ही? नाही बघितलं. कसं बनवतात तेही नाही माहिती, कुठे बनवतात तेही नाही माहिती. इतके सगळे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात. साधा पण पॅकेट वाचलं तर आपल्याला कळतं की त्यामध्ये काय काय आहे. गुगल आता तुम्ही करून बघू शकता की याचं मूळ काय आहे. तर हे आपल्याला काही कळत नाहीये. आपली तेल, मैदा आणि साखर आणि मीठ पण. कारण का आपले टेस्ट बर्ड्स ये दिल मांगे मोर. करेक्ट. तसे झालेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला सतत असं खावंसं वाटतं. आणि काय होतं की आपण सगळेजण आता शुगर होलिक झालेलो आहोत. शुगर होलिक म्हणजे काय की आपल्या ब्रेनमध्ये असे न्यूरॉन्स आहेत की ज्यांच्या रिसेप्टर्स, म्हणजे न्यूरॉन्सचे जे रिसेप्टर आहेत ते साखर खाल्ल्यानंतर चांगले वर्क होतात. एक रिवॉर्डचं फिलिंग येतं, एक खूप मस्त वाटतं. हे फिलिंग जे आहे ते हे जास्त जास्त होत चाललेलं आहे. ओके. तर हे जास्त का होण्याचं कारण की आपण रोज असं टेस्ट बर्ड्सना प्रोवोक करतोय. रोज त्यांना फ्लोअरवर नाचायचं आहे टेस्ट बर्ड्सना. करतोय रोज आपण एक तरी पॅकेट फूड खातो आपण. तर पॅकेट फोडायचं नाही अजिबात. हा नियम पाळायचा आहे. दुसरी गोष्ट काय आहे की मैद्याला जवळपास फिरकूच द्यायचं नाहीये. आता बऱ्याच घरात आपण असं बघतो की पूर्वी गहू आणायचे, निवडायचे आणि गिरणीत जाऊन ते दळून आणायचे आणि त्यापासून आपण चपाती पोळी बनवायचो. पण आता काय आहे की रेडीमेड आटा, मग त्यामध्ये मैदा मिक्स आहे. मला मैद्याला का नाही जवळ फिरकू द्यायचं हे विचारायचं. मैदा ओव्हरऑल कसा प्रोसेस करतो हे जाणून घ्यायचंय. आता हे बघा, गव्हाचे 2 भाग केले जातात. रवा वेगळा काढला जातो आणि ज्यामध्ये फायबर नाहीये
असा जो काही भाग असतो पांढरा शुभ्र, त्याच्यावर काही केमिकल्स, त्यामध्ये अलोक्झॅन नावाचं केमिकल आहे ओके जे त्याला पांढरं शुभ्र बनवतं, जे इन्शुलिन रेझिस्टन्स बॉडीमध्ये तयार करतं. ओके मैद्यामध्ये न्यूट्रिशन काय आहे? 0. ओके कॅलरीज भरपूर, फायबर्स नाहीत, मग त्यामुळे तो पचायला जड आहे. ओके. आणि फक्त कॅलरीज खाल्ल्यामुळे काय होतं? त्याचं पचन होतं, थोडं लेट होतं पचन, आणि त्याचं शरीराला पोषणाच्या दृष्टीने काहीच उपयोग नाही. पण आपण म्हणतो ना की दिवसातून आपल्याला सम XYZ अमाऊंट ऑफ कॅलरीज हव्या आहेत, मग त्या तर मिळत आहेत, मग तरी का पोषणाचा उपयोग नाही? आपल्याला कशा कॅलरीज हव्यात की ज्यामध्ये पोषण हवं अशा कॅलरीज हव्यात. तिथे पण फरक. येस. कॅलरीज म्हणजे नुसत्या एम्प्टी कॅलरीज नको आहेत. हे एम्प्टी कॅलरी देतं की ज्यामध्ये पोषण मूल्य कुठलीच नाहीये. ओके. दुसरं, तेल आपण वापरतोय जे की ज्यामध्ये ट्रान्स फॅट्स जास्त आहेत. रिफाईंड ऑइलकडे आपण वळलेलो आहोत, आणि हे जे रिफाईंड ऑइल आहे ते रिफायनरीज मध्ये असं म्हणतात की याचं आम्ही शुद्धीकरण करतो. बरोबर. पूर्वी फिल्टर्ड ऑइल, ते घाण्यावरचं ऑइल असं असायचं, ते चिकट असायचं. ऑइल चिकट असणं हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. ओके. त्याचं शेल्फ लाईफ वाढवायला ऑइल इंडस्ट्रीनी त्याच्यातलं ते चिकटपणा काढून टाकला, स्निग्धता काढून टाकली, ओके. त्यातले न्यूट्रिशन काढून टाकलं, त्यातले अँटीऑक्सिडंट्स काढून टाकले. का तर म्हणे वास येतो. आता शेंगदाण्याच्या तेलाला त्याचा खमंग वास जर आला नाही तर ते खाण्यात काय मजा आहे? सगळ्यांना सब घोडे 12% असं करून रिफायनरीनं एकसारखं केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मग क्लोरोहेक्झामिथेन, डायक्लोरोहेक्झामिथेन, पॉलिहेक्झामिथेन, आणखी सायट्रिक ऍसिड, सल्फर, अशा अनेक केमिकल्स वापरलेले असतात. प्रेशर बिल्ड केलं जातं, हीट बिल्ड केली जाते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे होतं काय? ते सगळं आपलं नैसर्गिक रूप घालवून बसतं. ओके. आणि मग यात ट्रान्स फॅट्स वाढतात, आणि असं रिफाईंड ऑइल आपण घेतल्यामुळे, आपण खाल्ल्यामुळे, किंवा पाम ऑइल आणि डालडा विकतच्या पदार्थामध्ये असल्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल, आपले ट्रान्स फॅट्स खूप वाढायला लागलेले आहेत. परिणामी चरबी वाढते आहे, आणि मग शेवटी ते कुठे डिपॉझिट होते? पोटामध्ये. जसं तुम्ही सांगितलं. नक्कीच. ओके. पण आता याच्यासोबतच अजून एक शुगर जे आपण मागाशी बोललो, हो. त्याच्यामध्ये असं होतं की आजकाल लोक 0 शुगर करतात किंवा नो शुगर करतात. शुगरचा पोट वाढण्यासोबत डायरेक्ट काय इम्पॅक्ट आहे ते जाणून घ्यायला आवडेल, किंवा मिठाईचा मी म्हणेल. तर कसं झालंय की हमारी जिंदगी तो रोज का सेलिब्रेशन बन गई. करेक्ट. चॉकलेट खा, बिस्किट्स खा, मिठाया वेगवेगळ्या असतात. घरात समृद्धीचं लक्षण, जेव्हा ज्याला काय म्हणतो भारत श्रीमंत झालेला आहे याचं लक्षण काय? तर भारतातल्या घरातला फ्रीज उघडून बघणं की त्यामध्ये श्रीमंती कशी आहे ते कळेल. चॉकलेटची पॅकेट्स आहेत, वेगवेगळे बटर्स आहेत, पुन्हा वेगवेगळे आईस्क्रीमचे फ्लेवर्स आहेत, जॅम्स आहेत, जेलीज आहेत, मॅयोनीज आहे. मग हे आमच्या श्रीमंतीचं लक्षण आहे. आमच्याकडे फळं नाहीत, ड्रायफ्रूट नाही, ताज्या भाज्या नाहीत, पण हे सगळं मात्र असायलाच हवं. पुन्हा कोल्ड्रिंक्सच्या मोठमोठ्या बाटल्या आहेत. म्हणजे मला तुम्ही सांगता आणि आय कुड रिलेटेड की हे बऱ्यापैकी 90 ते 70% लोकांमध्ये आहे की असतं हे, आणि ते चेंज झाल्यानंतर त्याचा खूप मोठा असा सॅटिस्फॅक्टरी बाऊ होतो की अरे आमच्याकडे हे आहे. हो, म्हणजे कसं होतं, तर माझ्याकडे जे पेशंट येतात ना ऋषिकेश, ते मी कोल्हापुरात आहे, शहरातले येतात, तसे पेरिफेरी मधले सुद्धा येतात, छोट्या तालुक्यातले येतात, छोट्या गावांमधले येतात, म्हशी बाळगणारे, शेती करणारे, आणखी काही असे छोटे मोठे उद्योग करणारे असे लोकही येतात, ज्यांचं वजन वाढलेलं आहे, पोटाचा घेर वाढलेला आहे. ऑफकोर्स वजन वाढलेलं असतं, पोटाचा घेरही वाढलेला असतो. का तर त्यांचं शहरीकरण झालेलं आहे. ओके. त्यांना असं वाटतं की अरे जर आपण हे नाही केलं, कोल्ड्रिंक नाही पिलं, किंवा पाहुण्यांना आपण कोल्ड्रिंक नाही दिलं, तर त्यांचा पाहुणचार केला नाही. हो, की आपलं स्टँडर्ड कमी झालं. चहा, सरबत, ताक, शहाळ, उसाचा रस, हे काय आहे, म्हणजे देशी पद्धती आहेत, गावठी आहेत. तर यामुळे असं झालंय. पुन्हा अवेलेबिलिटी झाली, पटकन मिळतं, पटकन पॅकेट फोडलं, मुलगा रडतोय दिलं. आमच्या वेळी आईला आम्ही रडायला लागलो की मग तिला बडण करायला लागायची, चिवडा करायला लागायचा, दही पोहे, दूध पोहे, केळ हातात दे. आता पटकन 5 रुपये आई हातात देते, 10 रुपये हातात देते, आणि म्हणते की जा बाबा घेऊन ये दुकानातून. तर हा सगळा सोशो इकॉनॉमिक त्याला कारण आहेत, सायकोलॉजिकल कारण आहेत. केवळ जेवण आणि खाण असं नाहीये, ही अवेलेबिलिटी होते, माणसं टेम्प्ट होतात.
चला कधीतरी खाऊन बघूया म्हणून खातात, मग त्याची सवय लागते आणि मग या गोष्टी घडत घडत असं होतं की कधी आपण काय म्हणतो ते इतक्या मोठ्या पोटाचे मालक होतो कळत नाही. नक्कीच. आणि हे खूप भारी बोललात. म्हणजे आपण मालक चेक करतो कशाचा, प्रॉपर्टीचा आहे, सोन्या नाण्याचा आहे, इन्व्हेस्टमेंटचा आहे. पण आपण हे कधीच चेक करणं की मी किती मोठ्या पोटाचा मालक आहे. हो. हे भारी वाटतं. मी असं म्हणते की तुंदिल तनू ओके. किंवा मोठं पोट हे फक्त गणपती बाप्पाला शोभतं, बाकी कोणालाही शोभत नाही. नाही, नक्कीच. पण डेफिनेटली आपल्याला या माध्यमातून असं नाही करायचं किंवा कोणाला आपल्याला आहे म्हणून ब्लेम नाही करायचं, पण ते कमी होऊ शकतं हाच सांगण्याचा उद्देश आहे. ते का वाढलंय, ती जर तुम्ही सायंटिफिक वेने चेकआउट केल्या गोष्टी, तर ते कसं कमी करायचं हे तुम्हाला दिसेल. आता एक नवीन कन्सेप्ट आली आहे अलीकडच्या वर्षांमध्ये, डिझर्ट स्टमक. म्हणजे काय? डिझर्ट स्टमक म्हणजे काय, तर तुमचं पोट भरलेलं आहे, ओके. अगदी छान जेवलेला आहात तुम्ही, ओके. पण तरीही तुम्हाला डिझर्ट ऑफर होतं. आईस्क्रीम असेल, पुडिंग असेल किंवा ब्राउनी असेल, ओके. तर तुमचं पोट या डिझर्टसाठी जागा करतं. मी नाही म्हणणार नाही, पण हे होतं आय गेस. मी म्हणेन येस, होतं. त्याच्यावर प्रयोग चालू आहेत की असं का होतंय, तर मस्क्युलर म्हणजे स्टमक वॉल रिलॅक्स होते, न्यूरॉन्स तसा संदेश देतात. एकतर सगळं जेवण झाल्यानंतर ही व्हरायटी येते, डेलिशियस आहे आणि ते खायचं आहे असं संदेश मेंदूकडून येतो. आणि एकाच शास्त्रज्ञांनी त्याच्यावर संशोधन केलंय, बेरियम देऊन अभ्यास केला, म्हणजे सरळ फोटो ज्याला एक्सरे म्हणतो तसं काढून बघितले की एक पाऊच तयार होतो 15 ते 50 मिलीमीटरचा. ओके. आणि त्यामध्ये ते आपण खाल्लेलं डिझर्ट जातं. ओके. तर याचं काय आहे, आपण जेव्हा ना रानावनात भटकत होतो आदी मानव म्हणून ना, तर तेव्हा गोड खायला मिळायचं नाही. करेक्ट. आणि त्याचा योग कधीतरीच यायचा. म्हणजे फळांनी लगडलेलं जर तुम्ही झाड बघितलं किंवा असा वेल बघितला ज्याला फळं छान आली आहेत किंवा केळीचे घड बघितले की जे पिकलेले आहेत, तर गोड हे आपल्या एनर्जीसाठी चांगलं आहे, आपल्याला एनर्जी मिळते कार्ब्समुळे. करेक्ट. तर जेव्हा असं गोड बघायची ती टोळी फिरणारी किंवा ते फिरणारा कळप बघायचा माणसांचा, तेव्हा ते थांबायचे आणि खूप पोटभर खाऊन घ्यायचे. ओके. थोडं जादाच खायचे, कारण पुन्हा कधी मिळेल माहिती नाही. बरोबर. यामुळे खूप एनर्जी मिळते हेही लक्षात आलेलं. मग तो इव्हॉल्युशन मधला, तो उत्क्रांती मधला जीन अजून आपल्यात आहे की आपल्याला गोड बघितलं की नाही म्हणवत नाही, अशी गोड माणसं आहोत आपण. नाही, म्हणजे माझ्या बाबतीत हे खूप होतं. हे मी ऍडमिट करायला अजिबात नाही म्हणणार नाहीये. गोड बघितलं की आय कुड नॉट स्टॉप माय सेल्फ, काय रेझिस्ट नाही करू शकत. मग याच्यावर काय करायचं, गोड Okay. खायला आवडतं ना, पहिल्यांदा खायचं. ओके. खरं तर भारतीय जी पद्धत आहे ती पहिल्यांदा गोड खाण्याचीच आहे. ओके. जेव्हा माणूस दमून भागून प्रवास करून घरी येतो, त्याला गुळ पाणी देऊन स्वागत करण्याची आपली पद्धत आहे. करेक्ट. मग त्याला बाबा या पाटावर बसा म्हणा, आणि मग आपण जे काही पक्वान केले किंवा पहिला घास खिरीचा असतो, एक गोड चाटून बघायचं. दमलेला माणूस आहे, भुकावलेला माणूस आहे, त्याला एनर्जीची गरज आहे. ओके. आणि मग गोड कसं आपण खातो, श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी किंवा गुलाबजामुन मध्येच खातो, लाडू मध्ये खातो, मठ्ठ्याबरोबर जिलेबी खातो, रबडी बरोबर जिलेबी खातो, करेक्ट. शिरा खातो मध्येच. हे शेवटीचं जे गोष्ट आहे ना, ती पाश्चात्यांची आहे. ते टाळावं आणि ते बंदच केलं पाहिजे. आणि त्यामुळे मग काय होतं की अतिरिक्त एनर्जी, आणि मग ते सगळं त्याचं रूपांतर फॅट मध्ये होतं. ओके. त्यामुळे खा ना, ब्राउनी खायची, आईस्क्रीम खायची, सुरुवातीलाच खा, काहीही फरक पडत नाही. तुम्हाला इकडचे 4 घास कमी जातात आणि त्यामुळे मग तुमची गोड खाण्याची हौस पण भागते. ओके. दुसरी गोष्ट काय आहे, जेव्हा गोड तीव्र खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही फळांचा, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा आपण मनुका म्हणतो किंवा खजूर, हा पर्याय घेतला पाहिजे. ऑप्शन आहे म्हणजे. हा, आणि अगदी वाटलं की नाही हे पुडिंग आहे, हा केक आहे, मला हवाच आहे, मग टेक अ सिंगल बाईट. ओके. एक बाईट घ्या. ज्या एक बाईटनी वाव होतं ते दुसऱ्या घासाला होत नाही. करेक्ट, ते आहे. हा, त्यामुळे तो एक बाईट घ्या आणि टेबलापासून किंवा जिथं ते ठेवले तिथून दूर जा, तो एकच बाईट एन्जॉय करा. मस्त. मग त्यामुळे साखर वाढणार नाही आणि परिणामी त्या साखरेचं चरबीमध्ये रूपांतर होणार नाही. आता बऱ्याच असं पण म्हणतात बरं का, की जे नाईट शिफ्ट करतात त्यांचं पोट हमखास वाढतं, किंवा काही माझे मित्र आहेत
जे खूप फिट होते पण नाईट शिफ्ट करायला लागलेत ते आता आणि त्यांना जाणवतं की त्यांचं पोट वाढायला लागलं. हो. मग असं का होतं? म्हणजे नाईट शिफ्टचा आणि पोट वाढण्याचा कसा संबंध आहे किंवा त्या वेळांमध्ये काय गडबडी होतीये? आता असं झालंय ना की आपण रात्री जागतो आहोत. बरोबर. झोपण्याच्या वेळा जी 9:30-10 होती ती आता 12, 12:30, 1 अशी झालेली आहे कॉमनली. रात्रपाळी करतात किंवा जे नाईट शिफ्टमध्ये काम करतात ते तर पूर्ण वेळ जागे असतात. यामुळे काय होतं, कॉर्टिझॉल लेवल म्हणजे जे स्ट्रेस हार्मोन आहे ते वाढतं ओके. आणि मग त्यामुळे फॅट स्टोरेजकडं बॉडीचं मेटाबॉलिझम जातो. जातंय. कारण कुठलाही स्ट्रेस आला, मग तो कशाने आला हे शरीराला माहित नाही. तो स्ट्रेस आला की बॉडीचं एकमेव काम आहे की आपण फॅट डिपॉझिट करत राहणं. सो तसं होतं. दुसरं काय होतं, भुकेचं हार्मोन ग्रेलिन हे वाढतं आणि सटायटीचं म्हणजे पोट भरलंय हे संदेश देणारं जे हार्मोन आहे ते कमी होतं. ओके. मग त्यामुळे कितीही खाल्लं तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. पुन्हा तुम्ही सेडेंटरी लाईफ एकाच सिटिंग पोझिशनमध्ये बसलेला आहात 8-9 तास, तर मग पोटाचे स्नायू देखील शिथिल होतात. म्हणजे सबक्युटॅनियस फॅट पण वाढायला लागतं. ओके. मसल्सला खूप रिलॅक्सिंग आणि अशी कंडिशन येते की त्याचे फायबर्स आणि हे सगळे असे शिथिल होऊन जातात. आणि दुसरं व्हिसरल फॅट की जे ग्रेटर लेसर मोमेंटम मध्ये साठतं. म्हणजे हार्टभोवती असेल, किडनीभोवती असेल, आतड्यांमध्ये असेल, ते सगळीकडे वाढायला लागतं. ओके. आणि यामुळे काय होतं की शरीर कन्फ्यूज होतं. मेलाटोनिन स्त्रवायला पाहिजे संध्याकाळी रेग्युलरली आणि मग आपल्याला झोप येते. सतत आपल्यासमोर ब्लू लाईट असेल तर ब्रेन पण कन्फ्यूज होतो की नेमकं काय करायचं. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे ब्रेन हा चुकीचे फूड चॉईसेस करायला लागतो ओके. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे. आणि त्यामुळे माणूस हाय कॅलरी फूड चूज करतो. ओके. आपण हाय कॅलरी फूड कडेच जातो आणि त्यामुळे ऑफकोर्स पोट वाढायला लागतं. करेक्ट. झोपेमुळे हे सगळे असे गोष्टी होतात. तर गरज आहे की तुम्ही जेवढा संतुलित शक्य आहे तेवढा आहार घेणं, ज्याच्यामध्ये फायबर्स आहेत, ज्याच्यामध्ये फ्रुट्स भरपूर आहेत, ज्याच्यामध्ये सॅलेड्स आहेत, कोशिंबिरी आहेत, पालेभाज्या आहेत, हे भरपूर प्रमाणात खाणं आणि बाहेरचं खाणं बंद करणं. हे जर रात्रपाळी करणाऱ्यांनी केलं तर त्यांचा पोटाचा घेर कमी येऊ शकतो. ओके. आता ना मार्केटमध्ये खूप पोटाचा घेरसाठी चूर्ण येतात, बेल्ट येतात, त्याच्यानंतर ऑइल्स येतात. तुम्ही हसताय मला माहिती कारण तुमच्याकडे असे बरेच पेशंटही येत असतील मॅडम. मग खरंच हे कितपत फायदेशीर ठरतं? नाही. मी तर याला एक काय म्हणजे फसवं असं समजेन की मी याला म्हणेन की हे एक लोकांना भ्रमित करण्याचा उद्योग आहे. ओके. कुठलंही तेल लावून चरबी वितळत नाही. माझ्याकडेही पेशंटचे फोन येतात किंवा पेशंट विचारतात, अशी काही गोळी आहे का की ज्यामुळे चरबी वितळूनच जाईल? ओके. विचारतात. असं कुठलाही गोळी नाही. असा एक कुठला फॉर्म्युला नाही की ज्यामुळं पोटच कमी होईल किंवा असेही फोन येतात, बाकी सगळं ठीक आहे. पोट तेवढं वाढले, तेवढंच कमी होईल का? सो नो. स्पॉट रिडक्शन किंवा फक्त पोट म्हणजे फक्त तेवढं बेली फॅट नाही. नो, नो. तुमचं पोट वाढलंय याचा अर्थ काहीतरी चुकतंय. तुम्हाला ते करेक्ट केलं पाहिजे. करेक्ट. तुमचं वजन कमी केलं पाहिजे. आता आणखी एक गोष्ट महत्वाची काय आहे व्हिसरल फॅटमध्ये, तर आपले जे ॲडिपोसाइट्स म्हणजे ॲडिपोसाइट्समध्ये ट्रान्स फॅट्स डिपॉझिट होतात. ओके. हे कधी काळी आपल्याला लागतील तेव्हा ते स्टोरेज शरीर करतं. मग जर यामध्ये जास्त स्टोअर व्हायला लागलं म्हणजे एका 10 बाय 10च्या रूममध्ये जर 2-3 बलून असतील तर ते इकडं तिकडं छान खेळतील आणि मग ती रूम पण हवा खेळती राहील. बरोबर. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 बाय 10च्या साईजचं एक मोठं बलून ठेवलं तर ती रूम श्वास घेऊ शकणार नाही. करेक्ट. आपल्या ज्या फॅटच्या पेशी आहेत त्याबाबत हे असंच होतं की त्याच्यामध्ये एक मोठा ट्रान्सफॅटचा बलून तयार होतो, म्हणजे डिपॉझिशन तयार होतं, ड्रॉपलेट तयार होतो आणि मग ॲडिपोनेक्टिन नावाचं जे हार्मोन आहे ते फॅट सेल्स रिलीज करतात. ओके. हे ॲडिपोनेक्टिन काय आहे तर ते कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे. ओके. ते काय करतं की ते शुगरचं मेटाबॉलिझम कंट्रोल करतं, बरोबर. लायसिस करतं, म्हणजे Correct. फॅटला मदत करतं निघून जायला, त्याचं मेटाबॉलिझम व्हायला. हम्म. पण हे खूप झालं
तर ते कमी स्त्रवतं, ओके. स्त्रवणं बंद होतं. मग त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि मग असं होतं की काय म्हणतो आधीच होतं थोडं आणि व्यायानं धाडलं गोडं, तसं ते होतं की सगळंच काय म्हणतो ते इम्बॅलन्स होतं. ओके. सगळ्याच गोष्टी मग बदलून जातात. पुन्हा लेप्टिन हे जे हार्मोन आहे, जे सटायटीचं हार्मोन आहे, ते पण ॲडिपोसाइट्सच रिलीज करतात. तेही रिलीज करण्याचं ते कमी 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 करायला लागतं. मग आपल्याला कुठे थांबायचं कळत नाही. म्हणून मग आपण हो म्हणून वाढून घेतो आणि खातो मात्र एवढंच. आपल्या भुकेचा सगळा मेटाबॉलिझम बिघडतो. प्रत्येक गोष्ट म्हणजे भुकेचा बॅलन्स बिघडतो. सगळ्याच गोष्टी बिघडतात. आता प्रश्न येतोय तो कमी कसं करायचं. Yes. एवढं सगळं सांगितल्यानंतर ते पण आन्सर हवंय. बेसिकली कमी कसं करू. आता एवढं सगळं सांगितलंय, सगळं समजलंय, का वाढलंय तेही समजलंय, कमी करायचं काय करू. ठीक आहे, आता कमी करायचंय ना, ठरवलंय ना, मग एक कागद पेन घ्यायचा आणि त्यावर लिहायचं की मला पोट कमी करायचं आहे. ओके. रोज तो कागद उघडून बघायचा आणि पोट कमी होणार का नाही, तुम्हाला काहीतरी करावं लागेल, ठोस करावं लागेल. यासाठी सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे आपल्या जेवणाचं ताट आपण तपासायचं. ओके. आता हित आहार, मित आहार आणि अल्प आहार. ओके. आपल्या हिताचा आहार, मित आहार म्हणजे संयमाचा आहार आणि अल्प आहार म्हणजे कमी आहार. ही 3 पॉलिसी तुम्हाला घ्याव्या लागतील. आपल्या ताटामध्ये भरपूर भाज्या, हिरव्या पालेभाज्या रोज असाव्या पाहिजेत. कोशिंबिरी असल्या पाहिजेत. सॅलेड्स असले पाहिजेत भरपूर. आणि चपाती, पोळी, भात हे एका कोपऱ्यात. त्यांना मुख्य स्थान नाही, मुख्य भूमिका त्यांच्याकडे द्यायची नाही. मुख्य भूमिका कोण करणार आता? सॅलेड करणार, फळं करणार, नट्स करणार, उसळी करणार, वरण डाळ करणार, पनीर करणार, अंड करणार. जे आतापर्यंत साईड आर्टिस्ट होते त्यांना मुख्य भूमिका द्या. ओके, असा आहार असला पाहिजे. तुम्हाला अशी वेगळी भूक लागली तर तुम्ही पिस्ते खाऊ शकता, बदाम खाऊ शकता, काजू खाऊ शकता, फुटाणे खाऊ शकता. हा तर एक अतिशय उत्तम पर्याय आहे फुटाणे सालीसकट खाण्याचा. फळं वेगवेगळ्या प्रकारची खाऊ शकता. आणि ज्याला म्हणतो ना की रेड मीट, मटण नका खाऊ, चिकन खाऊ शकता, मासे खाऊ शकता. असं खा. आणि असं खाऊ नका की आता आपण परत कधी खाणारच नाही आहोत. कंट्रोल युअरसेल्फ. त्याला वेळ लागेल, एका दिवसात ते होणार नाहीये. त्यासाठी आपण छोटं प्लेट घ्यायची आहे, छोटं ताट घ्यायचं, त्यात वाढून घेताना या पद्धतीनं वाढून घ्यायचं आणि स्क्रीन न बघता जेवायला सुरुवात करायची. स्क्रीन न बघता खूप महत्वाचं मला. येस. आणि फायबर आपल्याला 25 ग्रॅम तरी रोज हवं आहे मिनिमम. मग फायबर देणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा कडधान्य असतील, धान्य असतील, भाज्या असतील, फळं असतील. आणि फळं खाताना ती सालीसकट स्वच्छ धुवून खाल्ली पाहिजेत. हे सगळं करा तुम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, व्यायाम काही ना काही केलाच पाहिजे. तर बऱ्याच वेळा असा समज असतो की मी 1 तास जिम करते, मग मी दिवसभर लोळत पडायला मला अधिकार आहे. नाही. लो इंटेन्सिटी कन्सिस्टंट वर्कआउट. म्हणजे छोट्या छोट्या हालचाली. म्हणजे तुम्ही घरी बाबा झाडू मारताय, मशीनमध्ये कपडे लावताय, गार्डनिंग करता आहात, जिने चढ उतार करताय, खाली वाकून काहीतरी फरशी पुसताय. या अशा अनंत प्रकारची रोजची जी कामं आहेत ती स्वतःची स्वतः करा. जिने चढत राहा, चालत राहा. समजा आपल्याला एका एक्स अंतरापर्यंत जायचंय तर त्याच्या मध्यापर्यंतच गाडी न्या, पार्क करा आणि त्या एक्स ठिकाणी चालत जा. चालत या. ठीक आहे, 5 किलोमीटर चालणं शक्य नाही, 1 किलोमीटर तरी चालणं शक्य आहे. एवढं करा. आता अल्कोहोल, शुगरी ड्रिंक्स, विकतचं पॅकेटमधलं फूड किंवा असे आईस्क्रीम्स, चॉकलेट, चिप्स ह्या सगळ्या गोष्टी काढून टाका. ऍटलीस्ट थोड्या दिवसांकरता. नाही, कायमच. मी म्हटलं तसं एक बाईट. तर जी गोष्ट लॅबमध्ये तयार होते, ज्या पदार्थाचा फॉर्म्युला लॅबमध्ये तयार होतो, ती गोष्ट आपल्याला खायचीच नाही आयुष्यात. भारतीय खाद्य संस्कृती इतकी विशाल आहे, इतकी समृद्ध आहे, इतके पदार्थ आहे की तुम्ही आयुष्यभर खात राहिला तरी संपणार नाहीत. जर प्रांतोप्रांतीचे पदार्थ बघितले तर ते खा. आणि जेव्हा सणावाराला गोड खायचं असतं तेव्हा शक्यतो घरी तयार करा. कारण बाहेरच्या याच्यामध्ये कशी साखर काय वापरलेली असतं, आर्टिफिशियल स्वीटनर असतात का, काहीच माहित नाही. आणि समजा
गुढीपाडवा आहे आणि तुम्ही आम्रखंड केलाय घरी किंवा विकत आणलंय किंवा घरगुती कोण तयार करतं तिकडून आणलंय, तर दुपारी आम्रखंड खायचं. आणि आम्रखंडाबद्दल विसरून जायचं. उरलंय म्हणून मी रात्री खातो, उद्या जरा थोडं दे ग डब्यात, अरे उरलं नाही का परवाचं ते, असं होतं. आणि थोडा आपला विचार बदला. पाश्चात्यांच्या विचारात एवढं प्रभावित होऊन प्रत्येक सेलिब्रेशन हे केकनीच केलं पाहिजे, भरपूर मिठाया आणल्या पाहिजेत, असं काहीही नाहीये. तुम्ही भरपूर फळं खाऊ शकता, ड्रायफ्रूट खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या ड्रायफ्रूटचा हलवा सुद्धा छान लागतो. आता आम्ही गाजरचा हलवा बनवतो तर त्यामध्ये काही साखर गुळ काही न वापरता, आर्टिफिशियल स्वीटनर न वापरता बनवतो, जर्दाळू आणि खजुराची पेस्ट वापरून. तुमची इच्छा पाहिजे. आता खजूर पोळी पुरणपोळी सारखी खूप छान लागते, तुम्ही तोही एक गोडाचा पर्याय छान आहे, तो आपलं करू शकता. आणि सगळ्यात सोपा व्यायाम काय आहे माहितीये का पोटासाठी? सूर्यनमस्कार. 12 मिनिटात होतो. कसं काय आणि काय? 12 मिनिटात 12 सूर्यनमस्कार होतात. तेवढे तरी घालायला चालू केले तर मग आपल्याला आपल्या पोटाचा जे स्नायू आहेत त्यांना उलटा ताण मिळेल, त्यांचं शैथिल्य कमी होईल आणि ते थोडे थोडे चांगलं काम करायला लागतील. म्हणजे त्यांच्यामध्ये एक ज्याला तणाव निर्माण होईल, ते चांगलं व्हायला लागतील. आता आपल्यापैकी प्रत्येकाला 6 पॅक्स आहेत. रेक्टस ॲब्डॉमिनसची 2 जी जोडी आहे मसल्सची ती, पण ते फॅटमध्ये दडलेले आहेत. बरोबर. सूर्यनमस्कार सोपं आहे, चालणं आहे, सायकलिंग आहे, असे अनेक पर्याय. कसं आहे माहितीये का, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होता आणि जेव्हा तुम्हाला करायचं असतं तेव्हा खूप पर्याय दिसतात. पण जेव्हा तुम्हाला स्टबन राहायचं असतं, करायचं नसतं, तुमच्या मनाची फ्रेमच तयार झाली नाही, तर मग तुम्ही पर्याय शोधता. पण मला काय म्हणायचं, पर्याय शोधण्यापेक्षा ज्यांचं पोटाचं फॅट वाढलंय ते वाकूच शकत नाहीत अशा लेवलवर आहे, किंवा वाकल्या गेलं की एक म्हणजे इच्छा खूप शक्ती, म्हणजे मला इच्छाशक्ती खूप आहे, मला करायचंय, पण मी वाकायला गेलो की दम लागतोय, थकवा येतोय, असं काहीतरी वेगळं फील होतंय, बॉडीवर प्रेशर येतंय, मग नकोच ते करायला, राहतंय, असं होतंय, मग काय करावं? मी सांगते ना, म्हणूनच मी म्हटलं पहिलं तुमचं जेवण बदला. जेवणामधलं हे सगळं जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या काढून टाका. आणि जेवण बदललं की 1 महिन्या 1.5 महिन्यानंतर 3 ते 4 इंचांनी आपोआप पोटाचा घेर कमी झालेला असेल. तुमचा स्ट्रेस असेल, मनावर जर तणाव असेल तर त्याची कारणं काय आहेत बघा, ते कमी करा. आता सांगायला आणि बोलायला काहीच हरकत नाही, मी डॉक्टर आहे, की आता अल्कोहोलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपल्या प्रश्नांचं उत्तर हे कुठल्याही पॅकेटमध्ये, कुठल्याही ड्रिंकमध्ये नाहीये. आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्या जवळच आहेत, ती आपल्याला शोधावी लागतील. तर असा एक पॉझिटिव्ह विचार आपल्याला असला पाहिजे. महिलांमध्येही अल्कोहोलचं प्रमाण आहे वाढलेलं. आता असं म्हटलेलं आहे की 49% भारतातल्या महिला या ॲब्डॉमिनल ओबेसिटी आहे, बाकी त्यांचं BMI ओके आहे. मग हाही विचार केला पाहिजे की भारतातल्या महिला जास्त तणावपूर्ण बनलेल्या आहेत का, त्यांच्यावर कसला ताण आहे. ही धावण्याची रेस आहे, प्रत्येकाची फिलॉसॉफी जगण्याची वेगळी आहे, पण ती जर आपल्या जगण्याची क्वालिटी कमी करत असेल आपली फिलॉसॉफी, तर ती फिलॉसॉफी परत तपासून बघितली पाहिजे असं मला वाटतं. आता याच्यासोबत 2 गोष्टी मला विचारायच्या जाता. एक तर BMI व्यवस्थित जर एक्सप्लेन केलात आम्हाला, नेमका काय असतं आणि कसा असतो आणि कसा तो असावा एज ग्रुपनुसार, तरी आवडेल. आणि सेकंडली, वुमन्समध्ये बेली फॅट आणि हार्मोनल रिलेशन कसं असतं? कारण आपण सगळ्या पोटाच्या घेराचा एपिसोड करते म्हटलं, मला वाटतं बेली फॅटवर पण आपला थोडा फोकस असावा, कारण खूप लोकांचं टू द पॉइंट जसं तुम्ही म्हणालात की त्याचं असतं की स्पॉट रिडक्शन होईल का त्याचं. मी आधी सांगितलं ना, पोटाचा घेर कमी होतो जेव्हा तुमचं वजन कमी व्हायला लागतं, तुम्ही चांगली जीवनशैली अवलंबता, थोडं चालायला लागता, चांगलं खायला लागतं. मी तर पेशंटना सांगते की 1.5 महिना तुम्ही फक्त मी सांगते तेवढं खात चला, म्हणजे मग तुम्हाला व्यायाम करायचा की नाही ते मी 1.5 महिन्यानंतर सांगते. पहिल्यांदा आधी खाणं कंट्रोल आपण करूया. यासाठी पेशन्सची खूप गरज आहे. आता BMIचे तक्ते आपल्याला गुगलवर पण मिळतात. हाईट किती, वजन किती आणि त्यानुसार माझा BMI किती, आपण ओबेज मध्ये किती, ओव्हरवेट 25च्या वर असला तर आपल्याला काळजी करायची गरज आहे BMI. ओके, 30च्या वर असेल तर आपण लठ्ठपणामध्ये मोडलो जातो. ओके, तर याच्या मागे न धावता हा एक विचार केला पाहिजे की सकाळी उठल्यानंतर मला खूप ऊर्जात्मक वाटतं आहे का. ओके, करेक्ट.
आता हा मी दिवस कसा ढकलू असा जर मनात विचार आला, अरे बापरे हा असा दिवस आहे का आता, चलो, असं नाही. उत्साह असला पाहिजे. तुम्ही क्रिएटिव्ह आहात का, तुम्हाला आनंदी वाटतंय का, हे महत्वाचं आहे. आता आपण प्लेजर्सच्या मागे लागलेलो आहोत, आनंदाच्या नाही. क्षणिक सुखामध्ये आपण अनंतकाळचा आनंद विसरलेलो आहोत. आणि महिलांच्या बाबतीत विचार केला तर त्यांची प्रेग्नन्सी आहे, पोस्ट डिलिव्हरी आहे, म्हणजे ज्यांचं सिझेरियन सेक्शन झालेलं आहे त्यांचा तो जो पाऊच लोअर ॲब्डॉमेनचा तो येतो. मग त्यासाठी तुम्हाला वर्कआउट करावं लागेल. ॲब्डॉमिनल आणि हिप मसल्सचं जे काही आहे त्याच्यावर ट्रेनिंग ज्याला म्हणतो ते केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की मेनोपॉजमध्ये गेल्यानंतर बेली येते, मेनोपॉझल बेली. इस्ट्रोजन आपलं कमी व्हायला लागतं आणि मग हे इस्ट्रोजन कमी व्हायला लागल्यावर ते काय करतं की आपली जी मेटाबॉलिझम आहे तो लो करते. मेटाबॉलिझम लो झाला की मग आपल्याला त्याचा काय म्हणतो ते फॅट डिपॉझिशन कडं. मग यावेळी स्वतःला ऍक्टिव्ह ठेवणं, चालणं, भरपूर व्यायाम करणं, पोहणं, सायकलिंग असेल, पळणं असेल, काही असा गोष्टी तुम्ही करू शकता. उत्तम संतुलित आहार घेतला तर तुम्हाला चांगलं इस्ट्रोजन मिळू शकतं. आणि महिलांसाठी मला एक खरंच महत्वाची गोष्ट सांगायची आहे की प्लास्टिक जेवढं अवॉइड करता येईल ते बघा. तुमच्या स्वयंपाकघरातलं प्लास्टिक काढून टाका. फायटो इस्ट्रोजन तयार होतं, म्हणजे नकली इस्ट्रोजन तयार होतं. ते एक कारण आहे फॅट डिपॉझिशनचं. दुसरं, तुम्ही जी सौंदर्य उत्पादनं वापरता, प्रसाधनं वापरता त्याच्यामध्ये फॉरेवर केमिकल्स आहेत जे तुमच्या हार्मोनल सायकलला डिस्टर्ब करतात. इव्हन तरुण मुली सुद्धा वापरतात आणि मग पीसीओडी, पीसीओएस आणि त्यांचंही पोट मोठं दिसायला लागतं. विसरल फॅट अगदी 13-14 वर्षाच्या मुलीमध्ये सुद्धा बघायला मिळतं आहे. चाइल्ड ओबेसिटीचा जो प्रॉब्लेम आहे, मी म्हटलं मघाशी तसं डिझर्ट स्टमक, तर हे जास्त बघायला मिळतं. आता बॅक्टेरियल फ्लोरा जो आपला आहे आपल्या इंटेस्टाईन मध्ये, त्याचा आणि ॲब्डॉमिनल ओबेसिटीचा काय संबंध आहे? तर आपल्या पोटामध्ये उपयुक्त बॅक्टेरिया हे 100 ट्रिलियन आहेत. कॉलनीज आहेत. याच्यामध्ये फर्मिक्युटस आणि बॅक्टेरियोडिटस हे 2 मुख्य आहेत आणि त्यांचे मग जाती उपजाती वगैरे अशा बॅक्टेरिया आहेत. तर यांचा जो रेशो आहे, FB रेशो, तो जर समतोल असेल तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. तर फर्मिक्युटस काय करतं, तर जास्तीत जास्त अन्नामधल्या कॅलरीज काढून घेतं आणि वेट गेनला मदत करतं. तर थोडं फर्मिक्युटस हे वाढलं तर ओबेसिटी वाढते. मग त्यासाठी प्लांट बेस्ड डाएट म्हणजे फळं, पालेभाज्या, सॅलड्स हे तुम्ही जास्त खाल्लं पाहिजे. फायबर्स ज्यामध्ये भरपूर येतील. आणि दुसरं म्हणजे लॅक्टिबॅसिलस, म्हणजे दुधापासून दही जे तयार होतं, ताक तयार होतं, तर ते जे आहेत लॅक्टिबॅसिलस ते जास्त घेतले पाहिजेत. अँटीबायोटिक्सचा वारंवार उपयोग करता कामा नये. त्याच्यामुळं गट फ्लोरा पूर्ण डिस्टर्ब, म्हणजे धुवूनच निघतो आणि मग उपयुक्त बॅक्टेरिया उरत नाहीत. तर अँटीबायोटिक्स समजा घ्यावे लागले तर तो कोर्स संपल्यानंतर, थोडं बरं वाटायला लागल्यानंतर, रोज एक नैवेद्याची वाटी ताजं दही घरी विरजलेलं घ्यायचं आहे दुपारच्या वेळेमध्ये. त्यामुळे आपला बॅक्टेरियल फ्लोरा वाढायला मदत होते. याचबरोबर वेगवेगळ्या पालेभाज्या, त्याचे सूप्स किंवा कोशिंबिरी वाफवून सुद्धा असं तुम्ही घ्यायला चालू केलं तर तुमचा बॅक्टेरियल फ्लोरा चांगला व्हायला सुरू होतो. आणि फर्मेंटेड फूड घ्या. इडली, डोसा, जे आंबवलेले पदार्थ आहेत. आता उन्हाळा आलेला आहे तर आंबील आणि मिलेट्स, कोडो, कुट्टू, सावं, वरई, नाचणी, बाजरी, हे सगळं जे मिलेट्स आहेत ते मिलेट्स घेतले तर ते बॅक्टेरियल फ्लोरा तुमचा चांगला ठेवतात. तर त्यामुळं हे सगळं करावं लागतं. तर हा बॅक्टेरियल फ्लोरा अशा पद्धतीने आपला चांगला होईल. आणि मग तो नॉट ओनली की तुम्हाला ओबेसिटी पासून वाचवेल किंवा तुमचं पोट मोठं करण्यापासून वाचवेल, तर तुम्हाला इतर सगळ्या रोगांपासून सुद्धा तुमचं संरक्षण देईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्हाला सांगतात की आम्ही तुमचं फक्त पोट कमी करून देऊ, आमचं तेल वापरा, आमचा पट्टा लावा, आमची एक गोळी रोज एक घ्या, पोट असं झरझर झरझर कमी होऊन जाईल, त्यांच्यापासून लांब राहा, सावध राहा. नक्कीच, म्हणजे तिथे अजिबात पैसे खर्च करू नका. येस.
आता जाता जाता तुम्ही त्या प्रलोभनांवर आला आहात, तर हं. एक प्रलोभन खूप ठिकाणी मिळतं ग्रीन टीचं. ते मला तुमच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल किंवा जाणून घ्यायला आवडेल, की खरंच ग्रीन टी पिल्याने असं काही घडतं का? हां. कसं घडतं? आता मतमतांतर खूप आहेत. काय मी शक्यतो पेशंट्सना माझ्या असा कुठलाही काय म्हणतो ते वेगळं काही पॅकेटमधलं आणून त्याचा टी करून घ्या वगैरे सांगत नाही. पण ग्रीन टीचे फायदे अभ्यासात लक्षात आलेले आहेत. ओके. घ्यायला काही हरकत नाही, कशाचाही अतिरेक असू नये. पण आपल्या घरी बरेच मसाले असतात. त्या मसाल्यांचा वापर करून आपण एखादा छान काढा किंवा असं करू शकतो. आणि ते घेतलं तर आपल्याला ज्या वनस्पती आपल्या नेहमीच्या आहेत, विशेषतः आपल्याकडे जेवल्यानंतर धणे, बडीशेप, भाजलेले जवस खायची एक पद्धत असते. बरोबर. ओमेगा 3 फॅटी ॲसिड वाढवते. ते चांगलं फॅट आहे. किंवा चांगलं फॅट घ्या. रोज 2 चमचे साजूक तूप खा आणि एक दिवस मजा करा. रोज नका करू. नक्कीच. म्हणजे तुमच्याशी बोलल्यानंतर हे जाणून आलं, की सगळं त्या प्लेजरसाठी आहे आणि त्याच्यातून ते उत्पन्न होते आणि मग त्याच्यातून आपण वेगवेगळ्या आजारांना जातो. म्हणजे उदयच्या ह्या सीरीजमध्ये जर प्रेक्षकांनी ती फॉलो केली असेल, त्यांनाही जाणवलं असेल, की जे काही प्रॉब्लेम्स आहेत ती सेल्फ क्रिएटेड आहेत किंवा आपल्या थोड्याशा सवयी ज्या चांगल्या होत्या त्या आपण बिघडवल्या, त्याच्याने ते जाणवतात. तर प्लीज रिक्वेस्ट आहे, अशा काही सवयी असतील तर प्लीज त्या सोडा आणि लेट्स मेक वन हॅबिट, की आपण थोडं डे बाय डे चेंजेस करू. एका दिवसात जसं कुठलीच गोष्ट होत नाही शक्य, तसं डे बाय डे प्रत्येक सवय किंवा प्रत्येक गोष्ट चेंज करायचा प्रयत्न करूया आणि मे बी आफ्टर 365 डेज वी आर समवेअर असूयात नक्कीच. त्याचबरोबर तुमचं मॅडम खूप खूप धन्यवाद. तुम्ही थँक इथे यू. आलात. आम्हाला खूप सायंटिफिक वेने आणि कान उघडल्या प्रकारे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, ज्या गरजेच्या होत्या. त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अजूनही तुमचे काही डाउट्स असतील पोटाच्या घेण्यानिमित्त किंवा जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते प्रश्न नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आमची टीम किंवा आपण मॅमसोबत कन्सल्ट करून एक नवीन एपिसोड किंवा त्या प्रश्नांना उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करूयात. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. हां यार, जाता-जाता तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबा. कारण ते दाबल्यानंतर खूप अशी एनर्जी मिळते आणि असेच नवनवीन एपिसोड घेऊन यायला मजा येते. धन्यवाद.